नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनोतं शरण्यं मृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वंशे विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरनबिम्ब फलाधरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरबिन्दुनेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्व अहं न जानामि। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। राधा राधा मेरी स्वामिनी मैं राधे जो का दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर। मनाला आणि वाणीला पवित्र करण्यासाठी 2 मिनिटं सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण सर्वांनी 2 मिनिट आमच्या सोबत भगवंताचा असणारं पवित्र आणि पावन नाम आपल्या मुखाने या ठिकाणी घ्यायचंय। हरे राम हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे राम हरे राम जय हो राम राम हरे हरे हरि बोल।
परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवांछा कल्पतरू पीतांबरधारी श्री बालकृष्ण लाल की वाङ्मयी प्रतिमूर्ती श्रीमद्भगवत कथा असणार श्री क्षेत्र गडाक वस्ती आणि या ठिकाणी हनुमंतरायाच्या पदस्पर्शानं वास्तव्यानं पावन पुनीत झालेली ही भूमी आणि या भूमीमध्ये असणारी आपली ही गडाक वस्ती आणि या ठिकाणी कालपासून जीवनाचं कल्याण करणारी जीवन पावन पवित्र करणारी श्रीमद्भागवत महापुराण कथा या ठिकाणी आपण श्रवण करत आहोत। निमित्त आपल्या सर्वांना माहिती आहे की असणाऱ्या कैलासवासी मातोश्री किंवा द्रौपदाबाई मातोश्रींचं असणार पंचम पुण्यस्मरण आणि त्या निमित्तानं होत असलेला हा सत्संग हरिभक्तीपरायण श्री देवीदास सखाराम गडा सर आणि त्यांचं असणार पूर्ण कुटुंब यांच्या संयुक्त विद्यमानं अगदी अथक परिश्रमानं एवढी निसर्गाची प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा अति उत्साहामध्ये आनंदामध्ये होत असलेला हा नाम सप्ताह श्रीमद्भागवत पुराण महाकथा आणि त्यातली त्यात सुवर्णयोग असा की पितृपक्ष चालू आहे आणि याच पक्षामध्ये पितृपक्षामध्ये होत असलेली ही श्रीमद्भागवत कथा अगदी सुंदर असा हा योग आहे महाराज। कारण आपले जे पितर आहेत आणि जे अनंताच्या प्रवासासाठी निघून गेले आणि मग या पितरांना चांगली जागा मिळावी सद्गती प्राप्त व्हावी त्यासाठी पाठीमागे असलेले जे कुटुंब असतं ज्या ज्या वेळेस ते असे पुण्यकर्म सत्कर्म त्यांच्यासाठी करतात ना तर या पुण्याचा उपयोग गेलेले जे पितर आहेत यांना होत असतो मायबाप। तुका म्हणे पितर आशीर्वाद देती तुका म्हणे पितर आशीर्वाद देती जेव्हा आपण असे सत्कर्म करतो त्यांच्या उद्धारासाठी बरं
त्यांच्या कल्याणासाठी, त्यांना गती मिळावी, चांगली जागा प्राप्त व्हावी, त्यांचा असणारा जो अनंताचा प्रवास आहे तो सुखकर होण्यासाठी या पुण्याईचा उपयोग त्यांना होत असतो. म्हणून तुका म्हणे पितर, आणि त्यांना जेव्हा असं पुण्यप्राप्ती त्या ठिकाणी होते त्यांना सद्गती मिळते ना मायबाप, ते पितर वरतून आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्या कुळासाठी, त्या कुटुंबासाठी कल्याणाची इच्छा पितर त्या ठिकाणी करतात. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा. त्या कुळासाठी कल्याणाची अपेक्षा पितर करत असतात. म्हणून ही सत्कर्म करत जावं आपल्या पितरांसाठी. आणि योग फार चांगला आहे असणारी ही आपली श्रीमद भागवत कथा या पितृपक्षामध्ये होते, हे फार महत्भाग्य आहे. आणि म्हणून या कुटुंबाला अगदी मी कोटी कोटी धन्यवाद देईन मायबाप. प्रश्न असाही पडतो की हे जे सत्कर्म आपण करत असतो, 10वा असेल, 13वा असेल, श्राद्ध विधी असेल, पुण्यस्मरण असेल, मग या पुण्याईनं त्यांना मोक्ष प्राप्त होतो का किंवा भगवत प्राप्ती होते का, असाही प्रश्न पडू शकतो. या पुण्याईनं त्यांना चांगली जागा मिळते, सद्गती मिळते, त्यांचा मार्ग सुकर होतो. पण जर भगवत प्राप्ती हवी असेल, जीवनामध्ये मोक्ष मिळावा, मोक्ष म्हणजे का, 84 लक्ष योनीच्या फेरीमध्ये आपण जे अडकलोय की नाही, अनेक जन्म घेत घेत मानव देहापर्यंत आपला प्रवास झालाय. एक योनी, हा कोटी कोटी फेरा, आणि यानंतर मनुष्य देहाची प्राप्ती होते. हा मनुष्य देह फार दुर्मिळ आहे मायबाप, सहजासहजी नाही मिळत, अनेक जन्म घ्यावे लागतात तेव्हा मानवी देह प्राप्त होतो. मिळालाय मानवी देह, मिळालाय आपल्याला, पण कळाला नाही ना मायबाप. तुम्ही म्हणाल कसा कळाला नाही? अहो, ज्याच्यासाठी वस्तू मिळाली त्याच्यासाठी जर त्याचा वापर होत नसेल, नक्की समजून जावं की वस्तू मिळाली पण महत्व कळालं नाही. बरोबर आहे? देवी दिला देह भजन देवी दिला देह भजन भजन गोमट. कशासाठी दिलाय देह? कशासाठी? पत्ते खेळण्यासाठी दिला का? हा, बांध कोरण्यासाठी नाही. चोऱ्या करण्यासाठी देह मिळालाय का? नाही ना माहिती. हा देह जो भगवंतानं मानवी देह दिलाय तो भजनासाठी दिलाय, त्याच्या प्राप्तीसाठी दिलाय. पण झाला असं, मेंढपाळ होता, मेंढपाळ, हा, मेंढ्या चारत होता आणि सुंदर असा खडा मिळाला, चमकत होता, फार सुंदर होता. त्यानं उचलला, त्यामध्ये दोरा ओवला आणि आपल्या मेंढीच्या गळ्यात बांधला. काय होतं ते? दगड होता का? नाही ना, बहुमोल किमतीचा हिरा होता, हिरा रत्न होतं ते. पण नाही ना कळालं महत्व, त्याचं सामर्थ्य, त्यामध्ये असणारं जे सामर्थ्य आहे ते नाही कळालं. म्हणून एवढा बहुमोल किमतीचा हिरा तिजोरीत ठेवायच्या ऐवजी कुठं ठेवला? मेंढीच्या गळ्यात बांधला. त्याला हसण्याचं कारण नाही, मेंढपाळाला आपलं तेच झालंय. एवढा सुंदर मानवी देह प्राप्त झालाय, पण व्यसनाच्या अधीन होऊन वाम मार्गाने जाऊन या देहाचं वाटोळ केलं महाराज. चला, देर आहे, दुरुस्त आहे, नसन आतापर्यंत कळलं मानवी देहाचं महत्व, पण आता तरी सावध व्हावं ना मायबाप आणि भजनाला लागावं. क्या किया क्या तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, पाना था उसको पाना था
सुंदर भजन आहे. मिळालाय मानवी देह पण महत्व नाही कळालं मायबाप. फार दुर्मिळ असा देह आपल्याला प्राप्त झालाय. मी आपल्याला सांगत होतो की हे सगळे सत्कर्म जेव्हा आपण करतो ना मनुष्य गेल्यानंतर, तर या पुण्याईनं पुढे या पुढे समोर आणि या पुण्याईनं चांगला मार्ग मिळतो, सद्गती मिळते. पण मुक्ती हवी असेल, 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे या बंधनात जर सुटायचं असेल ना मायबाप, तर त्याच्यासाठी एकच पर्याय, मरणा अगोदर आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे. या संसाराचं बंधन कधीतरी जीवनामध्ये तोडावं. मग तुम्ही म्हणाल बंधन तोडून आम्ही काही हिमालयात जावं का? नाही ना मायबाप, हिमालयात जाण्याची गरज नाही. आपण संसारिक आहात, प्रापंचिक आहात. याच संसारामध्ये राहायचंय. पण राहायचं कसं? कमळ पहा ना तुम्ही, चिखलात राहतं की नाही? पण चिखलाचा एक डाग सुद्धा कमळ स्वतःच्या अंगाला लागू देत नाही. असं संसारात राहावं. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणीया राहती. असं राहावं संसारामध्ये, राहावं त्यामध्ये. पण अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये संसाराला ठेवू नये. वाट्याला आलेलं कर्म करत राहावं. पण चित्तानं आणि मनानं जर काय करायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण करावे. संसारी असावे आसोनी नसावे, राहावं त्यामध्ये शरीरानं. पण चित्तानं आणि मनानं मात्र भगवंताच्या जवळ राहावं. आणि वारकरी संप्रदायाने आपल्याला एवढा सोपा मार्ग शिकवला संसारिक जीवांसाठी की कामामध्ये काम काही म्हणा राम राम, परिणाम जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. तुम्ही जे जे काम करत असाल ना ते काम शरीरानं करावं आणि मुखानं भगवंताचं नामस्मरण करावं. बस एवढा सोपा परमार्थ आपल्याला साधू संतांनी शिकवला. आणि त्याच मार्गानं जावं आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. म्हणून मी आपल्याला सांगत होतो की पितृपक्ष आहे आणि या पितृपक्षामध्ये आपल्याला भागवत श्रवणासाठी प्राप्त झालं हे आपलं सौभाग्य आहे महाराज. आणि म्हणून या कुटुंबाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे की त्यांनी या कथेचं आयोजन नियोजन आपल्या माता पित्यांच्या उद्धारासाठी, त्यांच्या सद्गतीसाठी या कथेचं आयोजन नियोजन केलं. म्हणून त्यांना अगदी कोटी कोटी धन्यवाद देतो. मग या सप्ताहामध्ये आता ह्या गोष्टी आम्ही कधी सांगत नाही, पण आला योग म्हणून सांगतोय. बरं, भागवत कथा चालू आहे, पितृपक्ष आहे. आता या ठिकाणी बरेच मंडळी अन्नदानही करतात आहे ना पंक्ती. मग त्या मंडळींना आणि हे सगळं पुण्य त्यांच्या पितरांना प्राप्त होणार आहे जे अन्नदान करतायत.
मग ज्यांना अन्नदानाची या ठिकाणी संधी मिळालेली असेल त्यांनी सप्तधान्य या सप्ताहामध्ये आपण दान करू शकता. बरं, या ठिकाणी पात्र ठेवलं जाईल. त्यामध्ये काय आपल्याला अधुली पाहिजे म्हणजे तसं काही बंधन नाही, आपल्या इच्छेप्रमाणे असतं. मग सप्तधान्यापैकी एखादं धान्य आपण या ठिकाणी दान करू शकता. पितृपक्ष आहे म्हणून सांगतोय, नाही तर आम्ही कधीच या गोष्टी सांगत नाही. मग सप्तधान्य, कडधान्य असेल, ज्वारी, बाजरी, काय आपली इच्छा असेल तसं इथं आणून आपण ते दान करू शकता. काल आपण कथा भाग पाहिला. ग्रंथ महात्म्य पाहत असताना, कारण कोणत्याही गोष्टीचं महत्त्व जेव्हा आपल्याला कळतं मग त्या मार्गाने जाण्यासाठी आपण प्रवृत्त होत असतो. म्हणून आपण ग्रंथ महात्म्य श्रवण करत होतो की या भागवतानं कुणाचा उद्धार झाला, कुणाचं कल्याण झालं असणारी भक्ती माता आपण कथेच्या शेवटी श्रवण केलं. असणारी ही भक्ती माता त्याच्यावरती नाव टाकलंय ना आपलं, कारण शेवटच्या दिवशी आपल्याला आपलाच नारळ मिळाला पाहिजे. हा, इथं भागवतावरती ठेवा, खाली ठेवूया. गोपाल कृष्ण भगवान असणारी ही भक्ती माता या कलियुगामध्ये तरुण अवस्थेत आहे. पण ज्ञान आणि वैराग्य याची कमतरता कलियुगामध्ये नक्कीच जाणवते महाराज, नक्कीच जाणवते. आज वैराग्य पाहायला सुद्धा मिळत नाही. आणि दुर्मिळ कुणीतरी माझ्या तुकोबारायांसारखे साधू संत असतात की त्यांच्यामध्ये अपार असं वैराग्य आहे महाराज. किती वैराग्य, किती त्याग होता तुकोबारायांच्या जीवनामध्ये. त्यांच्या असणाऱ्या सौभाग्यवती जिजाबाई स्नान करत होत्या. तुकोबारायांचं चरित्र श्रवण करा मायबाप, एवढं सुंदर आहे. त्याग कशाला म्हणतात, वैराग्य कशाला म्हणतात, तेव्हा लक्षात येतं. स्नान करताय, एकच साडी, कोणाला, आमच्या जिजाबाईला एकच साडी होती. गर्भ श्रीमंत होते तुकोबाराय, पण जनकल्याणासाठी सर्व वाटून दिलं. त्यांच्यावरच आता उपासमारीची वेळ आली. याला म्हणतात त्याग. स्नान करतायत वा, आणि एक साडी त्या मोरीच्या भिंतीवरती ठेवली आणि अंगणामध्ये माझे तुकोबाराय भजन करतायत पांडुरंगाचं. तेवढ्यात रुक्मिणी मातेला वाटलं जरा तुकोबारायांची परीक्षा पाहावी भक्तीची. आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण भक्ती करू लागतो ना मायबाप, अनेक वाईट प्रसंग आपल्या जीवनामध्ये येत असतात. ही आपल्या जीवनात भगवंताने घेतलेली परीक्षा असते. माझा भक्त किती टिकतोय. अहो, सुखात तर कुणी नामस्मरण करेल, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये जे नामस्मरण केलं जातं, ती भक्ती केली जाती, त्याला खरी भक्ती म्हटलं जातं. अहो, थोडं जरी आपल्यावरती दुःख आलं तरी आपली भक्ती डळमळीत होत असते. अरे, मी त्या पांडुरंगाचं एवढं नामस्मरण करतो, एवढी भक्ती करतो, आणि माझ्या वाट्याला त्या पांडुरंगाने एवढं दुःख द्यावं, मग आपलं मन डळमळीत होऊ लागतं. मग त्यावेळेस आपली निष्ठा ढळली नाही पाहिजे भगवंतावरनं. रुक्मिणी मातेने विचार केला तुकोबारायांची जरा परीक्षा घ्यावी. माझ्या रुक्मिणी मातेनं एका भिकारणीचं रूप घेतलं आणि तुकोबारायांच्या दारात आल्या आणि अंगावरती 3 ठिकाणी, म्हणजे आता आमच्या माता भगिनी पूर्वी 3 साड्या घ्यायच्या फाटलेल्या आणि त्यातले चांगले 3 भाग काढायचे, ते एकत्र करायचे आणि एक साडी बनवायची. अशा पूर्वीच्या काळात आमच्या या जुना माता भगिनी या ठिकाणी वयोवृद्ध मंडळी आहेत, त्यांनी या साड्या वापरल्यात महाराज, 3 एकत्र करून. आणि आता अशी परिस्थिती झाली ताई, कपाट मोडतं की काय साड्यांच्या वजनानं, ही आताची परिस्थिती. चला, तुमच्या भाग्यानं तुम्हाला मिळतंय, चांगली गोष्ट आहे, पण पूर्वीची दशा होती. म्हणून अशी 3 साड्या एकत्र केलेल्या रुक्मिणी माता साडी परिधान करून येतात, फाटलेली आहे साडी. आणि तुकोबारायांना विनंती केली, म्हटले तुकोबा, अरे जरा एखादी साडी देतोस का मला? साडी नाही मला परिधान करण्यासाठी. खूप आवाज कमी करा, अगदी बरोबर आहे. तुकोबारायांनी पाहिलं याचक आलाय दारात, पण साडी तर एकही नाही. मग आता काय द्यावं?
सहज वळून पाहिलं तर मोरीवरती साडी दिसली. कुणाची? हा, जिजाबाईंची. एकच होती तेवढी, आणि तीही तुकोबारायांनी गपचीत अशी काढून घेतली. लपत गेले आणि त्या याचकाला, ती जी भिकारी आली होती, देऊन टाकली साडी. काय अवस्था झाली असेल जिजाबाईची, विचार करा ना जरा. स्नान झालं, वरती हात केला, हाताला साडी नाही लागली. चिंतातूर झाल्या, आता काय करावं. आणि जेव्हा असा प्रसंग भक्तावर येतो ना, तेव्हा माझ्या पांडुरंगाला करुणा येते. पण भक्ती तशी असावी लागते. पांडुरंग त्या ठिकाणी आले आणि स्वतःच्या अंगावरचा भरजरीत असणारा सेला लांबूनच जिजाबाईंच्या अंगावर ते टाकला. वैराग्य सांगतोय मी. आणि तीच परिस्थिती झाली. कलियुगामध्ये ज्ञान आणि वैराग्याची कमतरता आहे, म्हणून तर त्यांना म्हातारपण आलं, त्यांना वृद्धत्व आलं. पण या भागवताच्या श्रवणानं असणारं ज्ञान आणि वैराग्य, वृंदावन या ठिकाणी परत त्यांना तारुण्य प्राप्त झालं. एवढा या भागवताचा महिमा आहे महाराज. कोण कोणाला कथा सांगताय वृंदावनामध्ये? कुणी जरा सांगेल का? सनकादिक मुनी नारद महर्षींना कथा सांगतायत, आणि श्रवण कोण करताय? भक्ती माता ज्ञान वैराग्य. बरोबर आहे ना? पुढे नारद महर्षींनी प्रश्न केला. म्हटले का हो, या भागवतानं सज्जनाचा उद्धार होईल यात काय नवलंय? सदवर्तनी माणसाचा उद्धार होईल यात काय नवलंय? पण आम्हाला अशी काही कथा सांगा की या कथेनं ज्यानं जीवनामध्ये वाम मार्गाने आपलं जीवन जगलंय, आपल्या जीवनामध्ये एकही चांगलं कर्म केलं नाही, वाईट कर्म करण्यामध्ये ज्याचं आयुष्य गेलं, अशांचा उद्धार या कथेनं होतो का? नारद महर्षींनी प्रश्न केला सनकादिक मुनींना. मुनी सांगू लागले, म्हटले हो महाराज, अहो पाप्यातला पापी जरी असेल ना, तरी या कथेनं त्याचा उद्धार होतो. ही कथा खरं तर काल व्हायला पाहिजे होती आपली. असो. आणि म्हणून सांगू लागले, तुंगभद्रा नावाची नदी आहे, आणि या नदीच्या किनाऱ्यावरती सुंदर असं उत्तम नगर आहे, आणि या नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होते. त्यांचं नाव आहे आत्मदेव. सुंदर असं कुटुंब आहे त्यांचं, आणि स्वतः खूप सात्विक आहेत, प्रकांड पंडित आहेत, ज्ञानी आहेत आत्मदेव. आणि संपत्ती ही, श्रीमंती ही भरपूर होती, कशाचीही त्यांच्या कुटुंबामध्ये कमी नव्हती. पण हा संसार असा आहे महाराज, एक आहे तरी एक नाही. कुठे चणे आहेत तर खाण्यासाठी दात नाही, आणि कुठे दात आहेत तर खाण्यासाठी चणे नाही. या संसाराची अवस्था अशीच आहे नाही. आणि म्हणून असणारे आत्मदेव ब्राह्मण, त्यांची जी पत्नी होती तिचं नाव आहे धुंदुली, आणि नावाप्रमाणेच होती मायबाप. हा, फार कजाग होती, एवढे सात्विक होते, पण पत्नी मात्र त्यांना कजाग मिळाली. कोणतंही काम जर तिला सांगितलं तर उलट करण्याची तिला सवय. दुपारची वेळ असावी, उष्णता असावी, आणि आत्मदेवांनी सांगावं जरा सरबत करून आणता का, यांनी चहा घेऊन जावं. हा, असा स्वभाव. सगळं उलट करायचं. सकाळची वेळ असावी, चहा मागावा, यांनी सरबत घेऊन जावं, अशी तिची सवय. भांडकुदळ स्वभाव या धुंदुलीचा. आणि असं ते असणारं आत्मदेवांचं कुटुंब. पैसा होता, धन होतं, सगळं होतं भरपूर, पण एका सुखानं दडी मारली होती, ते म्हणजे पुत्र प्राप्ती त्यांना आतापर्यंत त्यांच्या संसारामध्ये झालेली नव्हती. म्हणून दुःखी असायचे. बाकीच्यांच्या कुटुंबामध्ये खेळणारी मुलं पाहावी, आणि ते मुलांचं असणारं सुख जेव्हा ते पाहू लागायची, मनामध्ये दुःखी व्हायचे. अरे, मला सुद्धा जर एखादा मुलगा असता तर मलाही पुत्राचं असणारं सुख प्राप्त झालं असतं. आणि म्हणून आत्मदेव दुःखी असायचे. बराच काळ गेला. एक गोमाता त्यांनी आपल्या दारामध्ये आणून बांधली, गाय. पण झालं असं, त्या गोमातेला सुद्धा कधी वासरू झालं नाही, आणि म्हणून आता दुःखी असायचे, चिंतातूर असायचे आत्मदेव. एक दिवस वैतागले, म्हटले आता हा जीवच नको, म्हटले हे जगणच नको, आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त झाले.
आणि आत्मदेव आत्महत्या करण्यासाठी नदीच्या किनाऱ्यावरती आले. आता त्या पाण्यामध्ये आपल्या देहाला समर्पित करणार, आत्महत्या करणार, तेवढ्या त्या ठिकाणी एका साधूचं आगमन झालं. एक संत महात्मे त्या ठिकाणी आले. आल्यानंतर साधूनं पाहिलं कुणीतरी ब्राह्मण देवता आहे आणि चिंतातूर आहे, कसला तरी विचार करताय. म्हणून साधू महात्मे जवळ आले, विचारू लागले, ब्राह्मण देवता कसलं दुःख आहे? सांगितलं दुःख. म्हटले, माझ्या संसारामध्ये मला पुत्र प्राप्ती झाली नाही, आणि मग मी गेल्यानंतर माझा श्राद्ध विधी कोण करेल? माझा उद्धार कसा होईल? संतांनी सांगितलं, वेड्या, अरे तुला कोणी सांगितलं मुलं मोक्ष मिळवून देतात? अरे आपली तयारी आपल्यालाच करावी लागते, आणि तीही मरणाच्या अगोदर मोक्ष प्राप्ती करून घ्यावी लागते. म्हणून तो तुकोबाराय म्हटले की आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. आणि हे केव्हा सांगितलं तुकोबारायांनी? वैकुंठ गमनानंतर अभंग लिहिलाय का? नाही ना. जेव्हा तुकोबाराय होते तेव्हाच त्यांनी अभंग लिहिला की आता निश्चिंतेने पावलो विसावा. केव्हा विसावा प्राप्त होतो जीवनात? आपल्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या तृष्णा म्हणजे इच्छा, वासना यांचा जेव्हा समूळ नायनाट होतो ना, तो दिवस आपल्यासाठी विसावा असतो महाराज. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस म्हणजे मृत्यूचा दिवस नाही, हे डोक्यातून पहिलं करा. ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये भगवत प्राप्ती होईल, स्वस्वरूपाचं ज्ञान होईल, अशा तृष्णा या समूळ यांचा नायनाट होईल, तो दिवस आपल्याला सुखाचा असतो. हे तत्वज्ञान जेव्हा साधून सांगितलं, आत्मदेवांना नाही पटलं. ते म्हटले, अहो तुम्ही संन्यासी आहे, तुम्ही ब्रह्मचारी आहे, तुम्हाला संसारामध्ये जी मुलं असतात आणि त्यांच्यापासून जी सुखाची प्राप्ती होते याबद्दल तुम्हाला काय अनुभव आहे? तुम्ही तर ब्रह्मचारी आहे. एक काम करा, मला माझ्या संसारामध्ये पुत्र प्राप्ती होईल असं काहीतरी करा, नाहीतर मी या नदीमध्ये, या पाण्यामध्ये स्वतःला त्या ठिकाणी मी जीव देणार आहे म्हटलं. नाविलाज झाला संतांचा, त्या साधूचा. आणि त्यांची मस्तकावर जेव्हा कर्मरेषा पाहिली, साधूनं सांगितलं, म्हटले, वेड्या माणसा, अरे या जन्मात काय पुढील 7 जन्मात तुला पुत्र प्राप्ती होण्याचा योगच नाही म्हटलं. आतापर्यंत दुःख करत होता, आता रडू लागला, कारण दुःख आता 7 पटीनं वाढलं, कारण पुढील 7 जन्मात पुत्र प्राप्ती मला होणार नाही. शेवटी त्यांनी त्या साधूचे पाय पकडले. म्हटलं, तुम्ही जर मला पुत्र प्राप्ती करून दिली नाही, मला काही प्रसाद दिला नाही, तर मी या ठिकाणी आत्महत्या करणार आणि माझ्या मरणाचं पाप तुमच्या माथ्यावर येणार आहे. म्हटलं, मी ब्राह्मण आहे, ब्रह्महत्येचं पातक तुम्हाला लागणार आहे म्हटलं. साधूने विचार केला, बरं चाललो होतो एकटा, उगाच याच्याकडे आलो म्हटलं, ब्रह्महत्येचं पातक लागण्याची वेळ माझ्यावर आली. साधूला दया आली. आणि मग साधूला काय केलं, आपल्या काखेमध्ये जी झोळी होती त्या झोळीतनं सुंदर असं फळ काढलं, आत्मदेवांच्या हातावरती ठेवलं. ठीक आहे, ठीक आहे, चांगलं. आणि मग ठेवलं आणि सांगितलं, एक काम करा, हे असणारं फळ तुम्ही तुमच्या पत्नीला खाण्यासाठी द्या, आणि याच फळानं, या प्रसादानं तुम्हाला नक्की पुत्र प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा आनंद झाला आत्मदेवाला, आनंद झाला. आणि मग पळतच घराकडे सुटले. घरी आले आणि आपल्या पत्नीला हाका मारू लागले, अहो ऐकलत का? तिने सांगितलं, बोला काय काम आहे? म्हटले, काही नाही, आता आपल्या सुद्धा घरामध्ये बाळकृष्ण जन्माला येणार आहे, आपल्याला सुद्धा पुत्र प्राप्ती होणार आहे. अगोदर तिला वाटलं खूप आनंदात आले, फार मोठी पूजा मिळाली असेल, फार मोठी दान दक्षिणा मिळाली असेल, म्हणून आनंद झाला असेल. ते फळ पाहिलं धुंदोलीना. धुंदोली म्हणजे दुर्बुद्धी महाराज. आपल्या जीवनामध्ये जी दुर्बुद्धी तयार होते ना, यालाच धुंदोली म्हटले जाते. कारण आपल्याला सुद्धा 2-2 पत्न्या आहेत सगळ्यांना. जशा आत्मदेवाला आपल्या पत्न्या कोणत्या 2? एक म्हणजे सद्बुद्धी आणि एक म्हणजे दुर्बुद्धी. मग या सद्बुद्धीच्या अंगाने जर आपण गेलो तर जीवनाचं कल्याण होतं.
पण दूरबुद्धीचा जर अवलंब जीवनामध्ये झाला तर जीवनाचं वाटोळ होतं. म्हणून तुकोबारायांनी प्रार्थना केली पांडुरंगाला, काय? दुर्बुद्धी ते मना
प्रमाणांवर सुद्धा आता प्रमाण ठेवू जरा ना आणि आपल्या कथेकडे हा मी आपल्याला सांगत होतो. आणि म्हणून तुकोबारायांनी मागणी केली, दुर्बुद्धी ते मला कदा नपजो नारायण. भगवंता, माझ्या जीवनामध्ये कधी दुर्बुद्धी येऊ देऊ नको, आणि जर दुर्बुद्धी जीवनात आली तर जीवनाचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. फळ दिलं होतं साधूनं पुत्र प्राप्तीसाठी, आणि सांगितलं काही नियम सांगितले. हे नियम धुंदुलीसाठी तर आहेतच, पण हे नियम आपल्यासाठी पण आहे, हे पहिलं लक्षात ठेवा. गर्भवती स्त्रीनं कसं आचरण करावं याचं वर्णन या ठिकाणी आलं. साधूनं सांगितलं होतं, आत्मदेवा हे फळ तू खाण्यासाठी देच, पण पत्नीनं काही नियम जर जीवनामध्ये तिनं पाळले तर सुलक्षणी आणि सात्विक पुत्र तुम्हाला प्राप्त होईल. मग जेव्हा गर्भावस्था असते स्त्रीची त्यावेळेस दिवसातून तिनं एकदा भोजन करावं, नामस्मरण करावं, कथाश्रवण कराव्यात. आणि कारण तुम्हाला सांगून जातो, मनुष्य देहाला जेव्हा येतो ना, आपण या देहावरती अनेक प्रकारचे संस्कार केले जातात. 16 प्रकारचे संस्कार सांगितले, तर त्यामध्ये गर्भसंस्कार हा एक विधी आहे. जेव्हा तुम्ही गर्भावस्थेमध्ये असताना तेव्हा 4 दिवस सासूची किंवा 4 दिवस सुनाची हे पाहत जाऊ नका. मग मुलंही तशी जन्माला येतात ना महाराज. असणारे जिजाबाई रामप्रभूंच्या कथा श्रवण करत होत्या, कृष्ण कथा श्रवण करत होत्या, सतसंग करत होत्या. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आले. आणि म्हणून आपणही चांगली संतती जन्माला यावी असं वाटत असेल तर जेव्हा गर्भावस्था असेल ना, तेव्हा भगवंताच्या कथा श्रवण कराव्यात, सत्संगाला जावं, वाचन करावं, कादंबऱ्यांचं नाही. हा, भगवद्गीता वाचावी, ज्ञानेश्वरी वाचावी, मग त्यानं सात्विक मुलं जन्माला येत असतात. आणि म्हणून हे नियम सगळे तिला सांगितले. पण आता ती होती धुंदुली. ती म्हटली, एक काम करा तुम्ही. म्हटले का? साधूला दिलेला प्रसाद आहे, तुम्ही जा म्हटले. मी आता स्नान करीन, शुचिर्भूत होते आणि मग फळ त्या ठिकाणी खाते. आता ते आत्मदेव भोळे होते विचार. तसं पाहिलं तर आत्मदेवांनी स्वतःच्या हातानं आपल्या पत्नीला ते फळ खायला देण्यासाठी म्हणजे दिलं पाहिजे होतं, पण झालं असं, फळ हातावर दिलं आणि आत्मदेव निघून गेले. आता ही दुर्बुद्धी म्हणजे तर्क वितर्क करणारी, या बुद्धीचा संतांवरती साधूंवरती विश्वास नसतो. आत्मदेव गेल्यानंतर ते विचार करू लागले. ते म्हटली, मी आता जगामध्ये आतापर्यंत मी पाहिलंय म्हटले, जेव्हा स्त्री गर्भवती असते ना, आता हे सगळं भागवतात आले म्हणून सांगतोय बरं. मग ती विचार करते, म्हटले माझं पोट मोठं होईल, माझं वजन वाढेल आणि मला जास्त खाताही येणार नाही. काही गोड, कारण अनेक पथ्य असतात ना हो माता भगिनींनी या अवस्थेमध्ये, मग मला चांगलं चुंगलं खाता येणार नाही. मी अशक्त होईल, त्यामुळे मला काही काम करता येणार नाही. आणि म्हटले, मी अशा गर्भावस्थेमध्ये असले आणि जर गावात चोर आले आणि सगळे माणसं पळून जातील, मला पळता येईल का? मग अशी तर्क वितर्क करणार ही दुर्बुद्धी. आणि ती धुंदुली विचार करते. ते म्हटले, त्यापेक्षा ही गर्भावस्थाच नको. आता करावं काय असा विचार ती करत होती. तेवढ्यात तिची असणारी, त्याच गावामध्ये राहणारी छोटीशी तिची लहानी बहीण, पहिले तिला 9 मुलं होती आणि ती आता 10व्यांदा गर्भवती होती तिची बहीण. आणि ती तिला भेटण्यासाठी मी आपल्याला सांगून गेलो, जिथं भरपूर असतं तिथं खाण्यासाठी कोणी नसतं, आणि जिथं काहीच नसतं तिथं खाण्यासाठी भरपूर तोंड असतं. मग तिची अवस्था तशी होती. मुलं 9 होती तिला, पण तिची गरिबी होती, धनसंपदा तिच्याकडे कमी होती. म्हणून ती येते आणि विचारते, का गं म्हटले कसली चिंता करतेस? धुंदुली सांगू लागली, अगं म्हटले हे कुठं तरी गेले, तिकडनं ते फळ घेऊन आले आणि मला सांगतात की हे फळ खाल्ल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पुत्रप्राप्ती होणार. म्हटले मग आता चांगलं आहे ना. ते म्हटले, मला काही गर्भावस्था नकोय, मला पुत्रही नकोय. म्हटले मग आता काय करायचं? मग त्या तिच्या छोट्या बहिणीला जरा डोकं लावलं. ती म्हटली, एक काम कर. म्हटले काय करायचं? गर्भवती असल्याचं तू फक्त नाटक कर म्हटलं, आणि 9 महिने 9 दिवस झाले, कारण मी गर्भवती आहे, मला होणारा मुलगा मी तुला आणून देते. आणि तुझा नवरा तर काय घोडाच आहे म्हटले, सांगायचं मलाच मुलगा झाला. अगं पण म्हटले, मी गर्भवती वाटलं तर पाहिजे ना. मग आता काय करावं?
तुकोबरायांनी त्यासाठी प्रमाण दिलंय, चिंध्या बांधोनिया वाढविले पोट आणि गर्भार बोभाट जरा म्हणजे. मग तिनं आपल्या पोटाला चिंध्या बांधल्या आणि गर्भवती असल्याचं नाटक केलं. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. मग त्या फळाचं काय करायचं तिला विचारलं धुंदुलीला. त्या बहिणीनं सांगितलं, काम करणार तुझ्या दारामध्ये इथे या ठिकाणी गोमाता आहे की नाही, आपण या फळाची परीक्षा घेऊ म्हटले. हे काम कर, त्या गाईला हे फळ खाऊ घाल. ऐकलं तिनं, या धुंदुलीनं असणार ते साधूचा प्रसाद गोमातेला खाण्यासाठी दिला आणि स्वतः मात्र गर्भवती असल्याचं नाटक केलं. आणि 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. तिच्या बहिणीला मुलगा प्राप्त झाला. रात्रीच्या वेळी तिनं तो मुलगा हिला आणून दिला. सकाळ झाली. झाल्यानंतर धुंदुलीनं आपल्या पतीला सांगितलं, अहो आपल्याला पुत्र प्राप्ती झाली, सुंदर असा पुत्र त्या ठिकाणी मिळाला. आनंद झाला आत्मदेवाला. आणि ते जो प्रसाद त्या गोमातेला त्या ठिकाणी दिलेला होता, त्या प्रसादापासून त्या गायीला सुद्धा पुत्र प्राप्ती झाली. वासरू न झालं, पुत्र प्राप्ती झाली. मानवासारखा देह प्राप्त झाला. एक सुंदर असा मुलगा त्या ठिकाणी जन्माला आला. पण झाला असं, गोमातेला झाला होता म्हणून त्याचे जे कान आहे ते असे गायीसारखे उंच झाले. आतापर्यंत एकही मुलगा नव्हता संसारामध्ये. आता 2 प्राप्त झाले. खूप आनंद झाला आत्मदेवांना. मग त्यांचं नामकरण करायचं, नाव ठेवायचं. आत्मदेव म्हटले, या 2ही मुलांचं मी नाव ठेवतो. धुंदुली म्हटलं, नाही तसं नाही चालणार, हा जो मुलगा आहे ना हा माझा आहे. म्हणलं मग याचं नाव मीच ठेवणार. म्हटलं बरं तू ठेव. म्हणून तिनं सांगितलं, मी धुंदुली, माझ्या मुलाचं नाव धुंदुकारी. धुंदुकारी असं त्याचं नाव ठेवलं. माता आत्मदेव म्हटले, गोमातेला जो झालाय ना त्याचं नामकरण मी करतो. म्हटलं ठीक आहे, तुम्ही करा. म्हणून त्या ठिकाणी आत्मदेवांनी सुंदर असं नाव त्या ठिकाणी त्या बाळाचं ठेवलं, गोकर्ण महाराज. बोले गोकर्ण महाराज. 2 मुलं घरामध्ये रांगू लागली. रंगता रंगता चालू लागली महाराज. आणि दोन्हींची खेळ हीच का. आता हा बहिणीचा मुलगा धुंदुकारी, हा जेव्हा खेळत असे ना त्याची खेळही तसेच होतो. मग त्यांना एखाद्या खेळत असताना लहान मुलांना उचलावं, विहिरीत टाकून द्यावं, असे उद्योग हा करू लागला, चोऱ्या करू लागला. आणि गोकर्ण महाराज मात्र सात्विक वृत्तीचे होते. खेळत असताना सुंदर असं मंदिर बनवावं, त्यामध्ये मूर्तीची स्थापना करावी, त्याची पूजा करावी, असे यांचे खेळ असायचे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. लहानची मुलं ते लहानची मोठी होऊ लागली. आणि मग त्यानंतर प्रकार असा घडला, असणारा हा धुंदुकारी वाम मार्गाला गेला. जे नाही ते पाप करू लागला, चोऱ्या करू लागला. आणि वेश्यांकडे सुद्धा हा धुंदुकारी जाऊ लागला. मात्र गोकर्ण महाराजांनी अध्ययन केलं, ज्ञानाची प्राप्ती करून घेतली. आणि शेवटी असणारा हा धुंदुकारी मौज मजा करण्यासाठी बापाकडे धन मागू लागला. जोपर्यंत होतं तोपर्यंत आत्मदेवाने धन दिलंही त्याला. पण जेव्हा धन संपलं तेव्हा हा धुंदुकारी आता बापाला मारू लागला. मला धन द्या, तुम्ही तरी कुठेतरी लपून ठेवला असेल, त्या धनाची तो अपेक्षा करू लागला. आणि शेवटी प्रकार असा घडला, आता हन्नार सुद्धा हा धुंदुकारी बापाला करू लागला. आणि शेवटी निर्णय घेतला, म्हटले आता परत एकदा आत्महत्या करायची. पहिले आत्महत्या करण्यासाठी निघाले का, मुलगा नव्हता म्हणून. आणि आता का जात आहे, मुलगा आहे म्हणून. पण जात असताना गोकर्ण महाराजांनी अडवलं, बाबा आत्महत्या करू नका, कारण आत्महत्यासारखं फार मोठं पातक असतं ते मायबाप. आत्महत्या जर कराल तर अनंत काळ पिशाच जीवनीमध्ये राहावं लागतं. म्हणून कधी जीवनात आत्महत्या करू नये. गोकर्ण महाराजांनी आपल्या वडिलांना उपदेश केला. म्हटले राहिलेलं जे आयुष्य आहे ना बाबा, एक काम करा, गंगेच्या किनाऱ्यावरती जा, भगवंताचं नामस्मरण करा आणि स्वतःचं कल्याण करून घ्या. आत्मदेव निघून गेले आणि त्या ठिकाणी जाऊन भगवंताचं नामस्मरण आत्मदेव करू लागले. इकडे प्रकार असा घडला, आता राहिले असणारा तो धुंदुकारी, त्याची असणारी माता धुंदुली आणि आत्मदेव आपलं गोकर्ण महाराज, तिघे जणी राहिले.
मग आता हा धुंदुकारी आईला हानमार करू लागला की बाबांनी कुठं धन ठेवलं हे तुला माहित असेल आणि मला धनाची गरज आहे म्हणून आईला मारू लागला. शेवटी या धुंदुलीने सुद्धा त्या त्रासाला कंटाळून घराच्या समोर असणारी विहीर त्यामध्ये तिनं आत्महत्या केली. तिनं आपलं त्या ठिकाणी जीवन संपवलं आईनं. माता राहिले त्या ठिकाणी गोकर्ण महाराज आणि धुंदुकारी. शेवटी गोकर्ण महाराजांनी विचार केला की या दुर्जनाच्या संगतीत राहून आपल्याही जीवनाचं वाटोळं होईल त्यापेक्षा याची संगती सोडलेली बरी. म्हणून गोकर्ण महाराज तीर्थयात्रेसाठी निघून गेले. आता राहिला एकटा तो धुंदुकारी. असणाऱ्या त्या 5 वेश्या तो घरी घेऊन आला. त्या वाड्यामध्ये राहू लागला. मग आता त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धन पाहिजे म्हणून आता तो चोऱ्याही करू लागला, दरोडे टाकू लागला. आणि एक दिवसचा प्रकार असा घडला, या धुंदुकारीनं राजाच्या महालामध्ये चोरी केली, राजकोषाची चोरी केली आणि खूप मोठं धन तो घरी घेऊन आला. या 5 पाहिलं, म्हटले यानं राजाची तर चोरी केली. मग राजा उद्या जर राजाला शोध लागला याचा तर राजा आपल्यालाही अटक करेल, आपल्यालाही शिक्षा देईल. म्हटले मग याला झोपेतच मारून टाकायचं. म्हटलं त्या 5 जणांनी ठरवलं. रात्रीची वेळे मध्य धुंद अवस्थेत असणारा धुंदुकारी झोपलाय आणि मग यांनी त्याच्या मुखामध्ये त्या ठिकाणी त्याचं तोंड दाबून त्याचा गळा दाबून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. मरेना महाराज लवकर हा धुंदुकारी, कारण पापी जे लोक असतात लवकर मरत नाही. मग शेवटी यांनी त्याच्या तोंडामध्ये जळता असणारा निखारा विस्तव भरला आणि अशी भयानक मृत्यू या धुंदुकारीला त्या ठिकाणी प्राप्त झाला. आणि मग असा मृत्यू अपघाती आल्यामुळं असणारा धुंदुकारी पिशाच योनीला गेला आणि त्या वाड्यामध्येच भूत बनून त्या ठिकाणी फिरू लागला, पिशाच झाला हा. आणि ही बातमी जेव्हा आता गोकर्ण महाराजांना समजली तीर्थयात्रेमध्ये की माझा असणारा भाऊ धुंदुकारी गेला, म्हणून त्यांनी गया या ठिकाणी आपल्या भावासाठी पिंडदान केलं. त्यांना वाटलं यानं तर आयुष्यभर पापकर्मच केली, मग याचा उद्धार होण्यासाठी त्या ठिकाणी मातृगयाला पितृगयाला श्राद्धविधी केला, पिंडदान केलं आणि ही सगळी तीर्थयात्रा आटोपून गोकर्ण महाराज परत आपल्या उत्तम नगर या ठिकाणी आलेले आहेत. आल्यानंतर रात्रीची वेळ आहे, आपल्या वाड्यामध्ये झोपलेले चित्र विचित्र आवाज येऊ लागले. कधी समोर मोठमोठाले हत्ती येऊ लागले, अकराळ विकराळ रूप त्या ठिकाणी दृष्टीस पडू लागलं. आणि मग गोकर्ण महाराज उठून बसले आणि त्या आवाजाच्या दिशेनं गोकर्ण महाराजांनी आपल्या हातामध्ये जल घेतलं, ते अभिमंत्रित केलं आणि त्या आवाजाच्या दिशेनं जेव्हा ते जल टाकलं तर त्यातून एका पिशाच्यानं त्या ठिकाणी अवतार घेतला. आता ते पिशाच बोलू लागलं. कोण होतं ते? हा असणारा धुंदुकारी. आणि तो आता आपल्या भावाला सांगू लागला, म्हटले गोकर्ण महाराज माझ्या या पिशाच्या योनीतून माझा उद्धार करा. गोकर्ण महाराजांनी विचारलं कोण आहेस तू? तेव्हा सांगू लागला मी तुझाच भाऊ आहे धुंदुकारी. आणि तुझी अवस्था कशी झाली? मग त्यानं सांगितलं की माझा जो मृत्यू आहे तो अपघातानं झाला आणि म्हणून मला ही योनी प्राप्त झाली. पण गोकर्ण महाराजांनी सांगितलं अरे तुझ्या उद्धारासाठी तुझ्या कल्याणासाठी मी पिंडदान केलं. धुंदुकारी सांगू लागला दादा अरे माझ्यासाठी असे कितीही पिंडदान केले, तू कितीही विधी केले तरी माझा उद्धार होणार नाही, कारण माझ्या जीवनामध्ये तेवढी पाप आहे. माझ्या उद्धारासाठी तू काहीतरी दुसरा मार्ग त्या ठिकाणी कर. सकाळी त्या ठिकाणी गोकर्ण महाराज उठले, स्नान संध्या झाली त्यांची आणि जेव्हा सूर्यनारायण असे वरती येऊ लागले, सूर्यनारायणाचे घोडे पकडले, त्यांचा लगाम पकडला गोकर्ण महाराजांनी आणि प्रश्न केला, कारण तेवढं सामर्थ्य होतं गोकर्ण महाराजांचं. सूर्यदेवाला प्रश्न केला, म्हटले सूर्यनारायणा माझा असणारा भाऊ पिशाच योनीला गेलाय, मग त्याच्या उद्धारासाठी काहीतरी मार्ग सांगा. आणि मग त्या ठिकाणी सूर्यनारायणानं सांगितलं, म्हटले गोकर्ण महाराज एक काम करा, तुमच्या भावासाठी तुम्ही जर श्रीमद भागवत महापुराण ज्ञान यज्ञाचं आयोजन केलं आणि असणारी ही कथा तुमच्या भावानं जर 7 दिवस श्रवण केली तर त्यांचा उद्धार होईल. आणि म्हणून आषाढ महिन्यामध्ये
गोकर्ण महाराजांनी कथेचं आयोजन केलं आणि ही बातमी जेव्हा परिसरामध्ये समजली आणि मग की गोकर्ण महाराज कथा करतायत. अनेक श्रोते मंडळी त्या गावातली येऊ लागली कथा श्रवणासाठी. पहिल्या दिवसाची कथा प्रारंभ झाली. गोकर्ण महाराजांनी आपल्या भावाला बसण्यासाठी आसन केलेलं होतं. वायू रूपामध्ये असणार ते पिशाच कथा श्रवणासाठी येत होतं. त्या आसनावर बसण्याचा प्रयत्न करत होता यो धुंदुकारी. पण त्या ठिकाणी हवा यायची आणि त्या हवेनं तो त्या आसनावर वरून बाजूला जायचा. मग आता काय करावं, कसं याला स्थिर करावं, म्हणून गोकर्ण महाराजांनी त्या धर्म मंडपामध्ये एक वेळू म्हणजे बांबू आणला. 7 गाठीचा होता तो आणि तो बांबू त्या ठिकाणी स्थापन केला आणि त्या बांबू मध्ये आता या धुंदुकारीनं प्रवेश केला. पहिल्या गाठीमध्ये तो जाऊन बसला. पहिल्या दिवसाची कथा झाली तर त्या बांबूची पहिली असणारी गाठ त्या ठिकाणी चढकन फुटली, आवाज झाला आणि त्यातून त्यानं दुसऱ्या गाठीमध्ये प्रवेश केला. अशी 7 दिवस कथा होत होती. प्रत्येक दिवशी एक गाठ फुटल्या जात होती आणि असणारा धुंदुकारी दुसऱ्या गाठीमध्ये प्रवेश करत होता. 7 दिवसाची कथा त्या ठिकाणी धुंदुकाराने अगदी एक चित्तानं श्रवण केली. 7 दिवस झाले, 7 गाठी त्या ठिकाणी फुटल्या गेल्या आणि या धुंदुकारीचा त्या ठिकाणी उद्धार झाला. त्याला नेण्यासाठी स्वर्गात विमान आलं. भगवंताचे पार्षद त्याला नेण्यासाठी आले मायबाप आणि या धुंदुकारीचा उद्धार याच भागवताच्या श्रवणानं झाला. प्रकार असा घडला. कथा श्रवणासाठी अनेक श्रोते त्या ठिकाणी आलेले होते आणि धुंदुकारी होता. पण मात्र विमान नेण्यासाठी फक्त धुंदुकारीला चाललं. मग बाकीचे जे श्रोते होते त्यांना प्रश्न पडला. ते म्हटले, गोकर्ण महाराज, कथा तर तुमच्या भावानं ही श्रवण केली, आम्ही ही श्रवण केली, विमान मात्र एकट्याला चाल, आम्हाला का विमान आलं नाही? असा जेव्हा प्रश्न केला तेव्हा गोकर्ण महाराजांनी सांगितलं, म्हटले, ज्या पद्धतीनं धुंदुकारीनं कथा श्रवण केली त्या पद्धतीनं तुम्ही श्रवण केली नाही. कारण तुम्ही बसलेला होता कथेमध्ये, पण तुमचं मन, काल सांगून गेलो ना मी आपल्याला, तुमचं मन कुलपाजवळ होतं, तुमचं मन शेतात होतं, कुठेतरी गावाला होतं आणि अशा वृत्तीनं जर कथा श्रवण केली तर फळ मिळत नाही मायबाप. एका शिष्यानं आपल्या गुरुजींना विचारलं, कारण गुरुजी कायमच सांगायचे भगवंतासाठी तळमळ असावी लागते, तळमळ असावी लागते, तेव्हा भगवंताची प्राप्ती होती. शिष्यानं एक दिवस विचारलं न राहून, गुरुजी किती तळमळ लागते व जरा सांगाल का? गुरुजी म्हटले, अरे अशी तळमळ किती असं काय ते सांगता येत असतं का? त्याचं काही मोजमाप असतं का? असं सांगता येत नसतं ते. पण आता प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे म्हणून गुरुजींनी एक दिवस त्याला नदीवरती नेलं स्नानाला आणि गुरु शिष्य स्नान करत होते. गुरुजींनी त्याची मान पकडली आणि त्याचं असणारं जे तोंड आहे ते पाण्यामध्ये दाबलं. पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याला आता तडफड करू लागला. कशासाठी? जगण्यासाठी. मृत्यू समोर दिसू लागला त्याला. आता मी मरणार आहे, गुरुजी मला मारतात की काय, म्हणून जगण्यासाठी तडफड करू लागला, तळमळ करू लागला. अर्धा 1 मिनिटाला त्याला वरती काढ. शिष्य म्हणू लागला, गुरुजी नक्की विचार काय केलाय तुम्ही? मला मारायचा विचार केलाय का? नाही म्हटलं, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतोय. म्हटलं, कोणता प्रश्न? तू विचारलं होतं ना की भगवत प्राप्तीसाठी किती तळमळ असावी लागते, ते तुला दाखवून देत होते. म्हटलं, ही कोणती पद्धत दाखवण्याची? म्हटलं, तसं तुला समजलं नसतं. म्हटले, का रे, जेव्हा तुला पाण्यात मी दाबून धरलं होतं तेव्हा तू कशाचा विचार करत होता, जरा सांगतोस का? कशाचा विचार करत? संसाराचा विचार करत होता का? प्रपंचाचा करत होता का? म्हटले, नाही गुरुजी, त्यावेळेस मी फक्त एकाच गोष्टीचा विचार करत होतो की या संकटातून मी वाचेल कसा आणि माझे प्राण कसे वाचतील, फक्त एवढ्या एकाच गोष्टीचा विचार करत होतो. बस 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 बस. म्हटले, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं. जीवनात सुद्धा एवढी तळमळ जेव्हा आपली जागृत होते ना, तेव्हा मात्र आपल्याला भगवत प्राप्ती होत असते. जीवना वेगळी मासोळी. कैसा तुका
तळमळे. मला सांगा ना, पाण्यातनं मासा बाहेर काढल्यानंतर वर्षभर जिवंत राहतो की नाही? हा, म्हणजे तुम्ही जागे आहात. पाण्याच्या बाहेर जेव्हा मासा काढला जातो ना, त्या क्षणाला तो आपल्या प्राणाचा त्याग करतो. एवढा अनन्य तो पाण्याला झालेला असतो. आणि भक्ताची अवस्था अशीच असावी की भगवंतापासून त्याला एक मिनिट, एक क्षणही त्याला करमू नये, भगवंताचा वियोग त्याला सहन होऊ नये. असेच आमचे नामदेव महाराज होते, भगवंताचे असणारे रडीवाळ भक्त. आणि एवढ्या अनन्य भावानं जर भक्ती कराल ना, तर भगवत प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. मग गोकर्ण महाराज तेच सांगतायत बाकीच्या श्रोत्यांना, अरे ज्या पद्धतीनं या धुंदुकारीनं कथा श्रवण केली, कारण त्याला त्याचा उद्धार व्हावा ही अपेक्षा होती. या येऊन मी बाहेर पडावं, माझं कल्याण व्हावं, या अपेक्षेनं तो कथा श्रवण करत होता. तुकाराम मला सांगतात की नाही, काही मी उद्धार पावे, काही कृपा करेल नारायण. ही व्याकुळता जीवनामध्ये प्राप्त झाली की भगवंताची प्राप्ती होत असते. परत त्या ठिकाणी गोकर्ण महाराजांनी श्रावण महिन्यामध्ये परत कथेचं आयोजन केलं. असणारे ते सगळे श्रोते परत कथेसाठी आले. एक चित्ताने त्यांनी ही कथा श्रवण केली. आणि मग आता सगळ्यांना नेण्यासाठी त्या ठिकाणी वैकुंठातनं विमान आली. पण तेवढ्या तन्मयतेनं कथा श्रवण करणं गरजेचं असतं. याच ठिकाणी ग्रंथ महात्म्याचे 6 अध्याय पूर्ण होत आहेत. सनकादिक मुनी नारद महर्षींना कथा वर्णन करून सांगतायत. आणि आता कथेचा सप्ताह विधी सांगू लागले. कोण? हा, सनकादिक मुनी नारदांना सप्ताह विधी सांगतात की 7 दिवस ही कथा कशी करावी, याबद्दल काही नियम असतात. या कथेसाठी मुलीच्या विवाहाला जेवढा खर्च येतो तेवढा खर्च या कथेसाठी करावा. आणि या कुटुंबाने तेवढा खर्च मात्र नक्की केलाय महाराज, म्हणून त्यांना धन्यवाद देतो. त्यानंतर या कथेसाठी सर्वांना आमंत्रित करावं. आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष हे 6 महिने मोक्षदायी आहेत. आणि या 6 महिन्यामध्ये कधीही कथा केली 7 दिवस तरी चालते. त्याच्यासाठी हा काळ अगदी उत्तम असतो. आणि मग सुरुवातीला कथा करत असताना देवताचं पूजन करावं, भगवान गणेशांचं पूजन करावं. त्यानंतर रोज ओम नमो भगवते या मंत्राचा 16 वेळा उच्चार करावा. आणि श्रोत्यांचं मुख जे आहे एकतर ते पश्चिम दिशेला असावं किंवा पूर्व दिशेला असावं. त्यानंतर ही कथा उपवास करून सुद्धा आपण श्रवण करू शकतो. जेवढं आपण विधिवत ही कथा श्रवण करू तेवढं फळ त्याचं मिळत असतं. मग कुणी फक्त दूध पिऊन ही कथा श्रवण करतात. त्यानंतर कुणी उपवास करून ही कथा श्रवण करतात. आता तुम्हाला उपवास करून कथा जर नसेल ऐकायची तर 1 टाइम भोजन करावं. 1 टाइम भोजनानं नसेल भागत तर 2 टाइम भोजन करावं. तेवढ्याने भागत नसेल तर 3 टाइम भोजन करा, पण कथा श्रवण करा. अशा पद्धतीनं कथेचे काही नियम सांगितलेत. शक्यतो रोज आपण ज्या जागेवरती बसतो त्याच आसनावरती रोज बसण्याचा प्रयत्न करावा. पण 8 तास करून नाही तर त्यासाठी भांडणं करता येताना कथेला उशिरा आणि तुमच्या जागेवर तर दुसरंच कुणीतरी बसेल असेल तर मग तुम्ही भांडण कराल. असं काही करू नका. दुसऱ्या जागेवर बसलं तरी चालतं. आणि शक्यतो येताना आपलं स्वतःचं आसन सोबत घेऊन आलं तर खूप चांगलं. आपलं स्वतःचं आसन टाकावं, त्यावरती बसावं. असे अनेक प्रकारचे नियम या सप्ताह विधीचे आहेत. ते सगळे सनकादिक मुनी समजावून सांगतात. आणि त्या ठिकाणी श्रोता कसा असावं याचंही वर्णन करून सांगितलं की श्रोता कितीही जरी ज्ञानी असेल, श्रोता कितीही ज्ञानी असेल, जेव्हा कथा श्रवणासाठी तो जातो ना तर त्याने अज्ञानी होऊन कथा श्रवण करावी. लाल पेन हातात घेऊन बसू नये. महाराज कुठं चुकले, गायकांचा स्वर कुठे गेला, असं लाल पेन हातात घेऊन बसू नये. अगदी तन्मयतेनं आणि भावानं कथा श्रवण करावी. तिथेही तुम्ही ज्ञानी असाल. तुम्हाला सांगू, माझे हनुमंतराय, आता हनुमंतराय आपल्या शेजारीच आहे. हे हनुमंतराय कमी ज्ञानी आहेत का? बुद्धिमत्ता वरिष्ठ असे त्यांचा अधिकार, असं त्यांचं सामर्थ्य माझ्या हनुमंतरायाचं. पण तुम्हाला सांगू, जेव्हा जेव्हा रामकथा होते, जेव्हा जेव्हा भागवत कथा चालू असते, त्या कथेला हनुमंतराय हजर असतात, म्हणजे असतातच अदृश्य रूपाने. आणि म्हणून आइए हनुमंत
म्हणून आपण आवाहन केलंय हनुमंतरायांना. त्यांच्या कथेसाठी तुम्ही या ठिकाणी या. आणि असतात ते प्रत्येक कथेला हनुमंतराय हजर असतात आणि अगदी तन्मय होऊन कथा श्रवण करतात. त्याच पद्धतीनं श्रोत्यांनी कथा श्रवण करावी. यानंतर भगवंताच्या सगुण आणि निर्गुण स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी सनकादिक मुनी करतात. पुढे धर्माचे प्रकार सांगितले. एक धर्म आहे तो सामान्य धर्म. सामान्य धर्म कशाला म्हणावा? आपले जे वाडवडील आतापर्यंत करत आले, मग शेतीचं कर्म असेल, व्यवसाय असेल, आणि तेच त्यांच्या मुलांनी पुढं करत जावं, याला सामान्य धर्म म्हणतात. आणि परमधर्म कशाला म्हणतात? तर भगवत प्राप्तीसाठी केलं जाणारं कर्म, या कर्माला परमधर्म असं म्हटलं जातं. मग नामस्मरण असेल, साधना असेल, तपश्चर्या असेल, हरिपाठाचा नित्यनियम असेल, हा परमधर्म जीवनामध्ये फार गरजेचा आहे. अशा पद्धतीचे धर्म सांगितले. त्यानंतर हे भागवत नक्की काय असा प्रश्न जेव्हा नारद महर्षींनी केला, तेव्हा वर्णन करून सांगतात की भागवत म्हणजे वेद रूपी कल्पवृक्षाला लागलेलं फळ आहे. आणि मला सांगा ना, आपण आपल्या दारासमोर आंब्याचं झाड आहे. मला सांगा, त्या आंब्याची तुम्ही पानं खाता का? जसं मी गुळ खातो? नाही ना. मग फळाची साल काढून खाता का? काय खाता? आंब्याला जेव्हा सुमधुर फळं लागतात की नाही, ते फळं खातो की नाही आपण? मग तसंच आहे. वेद वाचण्याची गरज नाही. वेद वाचणं फार अवघड आहे. आणि हे वेद रूपी कल्पवृक्षाचं जे झाड आहे, 4 वेद आहेत की नाही, या वेद रूपी वृक्षाला आलेलं फळ म्हणजे श्रीमद भागवत आहे. मग भागवताचं श्रवण करावं, ते फळ आहे, त्याचा स्वीकार जीवनामध्ये करावा. असं हे सुंदर फळ वेद रूपी वृक्षाला लागलेलं आहे म्हटले. आणि भागवत कथेला प्रारंभ करत असताना शौनकादिक मुनींनी, आता ही कथा, आता हे हा जो संवाद आहे, कोणता संवाद? सनकादिक मुनी आणि नारद महर्षींचा, याच ठिकाणी तो संपुष्टामध्ये येतो. आणि आता मी काल सांगून गेल्याप्रमाणे नैमिषारण्यामध्ये कथा चालू आहे. कोणाकोणाची? नैमिषारण्यामध्ये सूत महाराज शौनकादिक मुनींना कथा सांगतायत. आता त्याचं वर्णन येत आहे. तर असणारे हे शौनकादिक मुनी सूत महाराजांना 6 प्रश्न करतायत. आणि त्या 6 प्रश्नांची उत्तर शौनकादिक मुनी देतायत, आपलं सूत महाराज देतायत. पण ते एका सत्संगानंतर सुंदर असं भजन होईल. त्यानंतर हे 6 प्रश्न मी आपल्याला सांगेन. लक्ष्मीच्या रंधर सीतापती रघुवीर राधा गोविंदा. लक्ष्मीच्या रंधर सीतापती रघुवीर रुक्माई पांडुरंग
बोल कृष्ण भगवान की जय. अशी जर साथ संगत असेल ना, आम्ही सरांना विनंती करू, सर महिनाभर कथा चालू दे. वा सुंदर सगळ्यांचं क्या वा वा. सरांची तयारी आहे. वा वा टाळ्या वाजवा सरांसाठी. वा क्या वा. सो 6 प्रश्न विचारले. कुणी? शौनकादिक मुनी सूत महाराजांना प्रश्न करतायत, महाराज मानवी जीवन प्राप्त झाले, माझ्या जीवनामध्ये आम्ही नक्की काय करावं हे पहिलं आम्हाला सांगा. दुसरा प्रश्न विचारला की हे जे जगामध्ये एवढे जेवढे शास्त्र आहेत, या शास्त्रांमध्ये सार कशात आहे, सार तत्व आम्हाला सांगा. एवढे शास्त्र अभ्यासनासाठी आमच्याकडे वेळ नाही. अल्प आयुष्य मानव देह शतगणी लेते अर्धरात्र खाय, पुढे बालत्व पीडा रोग क्षय आणि काय भजनासी उरले ते पाहे. काय भजनासाठी वेळ उरला आणि मग अशा कमी वेळेमध्ये आम्हाला सार तत्व सांगा. त्यानंतर तिसरा प्रश्न केला की भगवंताच्या अवताराचं प्रयोजन काय. हा भगवंत अवतार घेतो या भूतलावरती, मग काय प्रयोजन असतं भगवंताच्या अवताराचं ते आम्हाला सांगा. त्यानंतर हा भगवंत अवतारा आल्यानंतर काय काय करतो हेही आम्हाला सांगा. आणि भगवंताचे आतापर्यंत किती अवतार झाले, भगवंताने किती अवतार धारण केले त्याबद्दल आम्हाला वर्णन करून सांगा. आणि भगवंत निजधामाला गेल्यावर धर्म कुणाला शरण गेला एवढं आम्हाला सांगा. आणि मग ह्या 6 प्रश्नांची उत्तरं देत असताना शौनकादिक मुनी सांगू लागले, म्हटले ऐका, मानवी जीवन प्राप्त झाले. पहिला प्रश्न विचारला ना, काय करावं जीवनामध्ये. मानवी जीवन प्राप्त झालं, एकच करा म्हटले, विठोबाशी शरण जा. कोणाला शरण जावं जीवनामध्ये. शरण जाण्यासाठी एकमेव तत्व जर काय असेल तर ते भगवत तत्व आहे, ते म्हणजे ब्रह्मतत्व. आणि त्या भगवंताला शरण जावं. संसारातले जे काही नाते यांना शरण जात बसू नका. संसारातले नाते स्वार्थी असतात महाराज. जोपर्यंत त्यांना त्यांचा स्वार्थ मिळत असतो तोपर्यंत ही नाती टिकत असतात. स्वार्थ संपला, नातीही त्या ठिकाणी संपली जातात, अनुभव येतात आपल्याला जीवनामध्ये. म्हणून शरण जर जायचं असेल तर भगवंताला शरण जावं. वेद अनंत बोलिला, हा अर्थ तुकाची साधिला. विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम घ्यावे. शरण जाण्यासाठी एकच तत्व आहे, ते म्हणजे भगवत तत्व. भगवंताला शरण जावं. आणि विचारलं की भगवंताचं कार्य काय, भगवंत या भूतलावरती आल्यानंतर करतो काय. काल आपला विषय होऊन गेला की भक्ता राखे पायापाशी दुर्जनाचे संहारी. तो भगवंत भक्ताचं रक्षण करतो, दुर्जनांचा संहार करतो. यदा यदा ही धर्मश ग्लानिर्भवती भारत. त्यानंतर 3 कार्य भगवंत करत असतो. या सृष्टीची निर्मिती करतो, तिचा सांभाळही करतो आणि तिचा शेवटी लयही हा भगवंत करत असतो. 5वा प्रश्न विचारला होता की आतापर्यंत भगवंताचे अवतार किती झाले. तसे भगवंताचे अनंत अवतारात नाही बाप, त्याची गणती करणं शक्य नाही. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. भक्तासाठी हा भगवंत अनंत अवतार धारण करतो. मग तरी पण भागवतामध्ये प्रमुख 24 अवतार सांगितले. तर हे अवताराच्या सुद्धा आपण कथा पुढे पाहणार आहोत विस्तारानं, पण 24 अवतार तुम्हाला आता सांगून जातो. पहिला जो अवतार आहे, हे जे सनकादिक मुनी आहेत 4, हा पहिला अवतार आहे भगवंताचा. त्याच्यानंतर दुसरा अवतार आहे वराह, त्यानंतर नारद, त्यानंतर नर नारायण, त्यानंतर कपिल भगवंत, दत्तात्रय भगवान, यज्ञ भगवान, वृषभदेव, पृथु, मत्स्य, कच्छ, धन्वंतरी, मोहिनी, नरसिंह अवतार घेतला. कुणासाठी घेतला. हा भक्त प्रल्हादासाठी घेतला की नाही. हा मग तो एक भगवंताचा अवतार आहे. त्यानंतर वामन अवतार भगवंताचा झाला. कितवा. 15वा अवतार. 16वा अवतार परशुराम. आणि 17वा जो अवतार आहे, ज्यांनी हे सगळे शास्त्र वेद असणारं हे जे पुराण ज्यांनी निर्मिती केली ते असणारे व्यास महर्षी, हे सुद्धा विष्णूचेच अवतार आहेत. हा 17वा अवतार आहे भगवान विष्णूंचा. त्यानंतर त्रेतायुगामध्ये रावण कुंभकर्णांना मारण्यासाठी भगवंताने जो अवतार घेतला तो राम अवतार. त्यानंतर बलराम हा सुद्धा भगवंताचाच अवतार आहे. त्यानंतर द्वापार युगामध्ये शिशुपाल वक्रदंतासारखे कंसासारखे दुष्ट मारण्यासाठी भगवंताने अवतार घेतला, तो आहे कृष्ण अवतार. त्यानंतर बुद्ध अवतार. 12वा सांगितला कलंकी.
23वा हरि अवतार आणि 24वा हयग्रीव नावाचा अवतार भगवंताने 24 अवतार धारण केले. आणि 6वा प्रश्न विचारला होता की असणारा हा धर्म कुणाला शरण जातो. एका वाक्यात उत्तर देतात की धर्म हा भगवंताला शरण जातो. आणि असणारं हे सुंदर भागवत व्यासांनी तयार केलं. आपले असणारे चिरंजीव म्हणजे त्यांचे पुत्र शुकाचार्यांना सांगितलं. आणि असणारं हे भागवत शुकाचार्यांनी परीक्षित महाराजांना त्या ठिकाणी सांगितलं. अशी ही भागवताची परंपरा. मग त्यानंतर परत शौनक मुनी 3 प्रश्न करतात. 6 प्रश्नांची उत्तर आपल्या लक्षात आली. ठीक आहे, आली असं मी समजतो. आणि पुढे सुरुवात करतो. 3 प्रश्न त्या ठिकाणी शौनकादिक मुनींनी विचारले. पहिला प्रश्न विचारला की कुणाच्या प्रेरणेनं व्यास महर्षींनी भागवताची रचना केली. कुणाची प्रेरणा मिळाली की त्या प्रेरणेनं असणारं हे श्रीमद भागवत महापुराण व्यासांनी तयार केलं. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला की शुकाचार्य तर तपस्वी आहे, आत्मस्वरूपामध्ये लीन असणारे शुकाचार्य, विधेय अवस्थेला प्राप्त झालेले शुकाचार्य आणि मग असे असणारे एवढे परम तत्वज्ञानी ज्ञानी असणारे शुकाचार्य यांना भागवत श्रवणाची काय गरज पडली, का त्यांनी व्यासांकडनं भागवत श्रवण केलं, हेही आम्हाला सांगा. दुसरा प्रश्न केला. आणि तिसरा प्रश्न विचारला की आम्ही असं ऐकलंय की राजा परीक्षितींना शाप प्राप्त झाला आणि त्यांना भागवत श्रवण करावं लागलं उद्धारासाठी. पण प्रश्न असा यांचा की परीक्षिती महाराज तर धर्मात्मा होते, पांडवांचे असणारे वंशज, असा धर्मात्मा असणारा राजा त्यांना भागवत का श्रवण करावं लागलं तेही आम्हाला सांगा. असे 3 प्रश्न विचारले. आणि या प्रश्नांचं उत्तर देत असताना सूत महाराज सांगू लागले की पहिला प्रश्न काय विचारला की कुणाच्या प्रेरणेनं व्यासांनी भागवताची रचना केली. तर त्याचं उत्तर देत असताना सांगू लागले. म्हटलं झालं असं असणारे हे व्यास महर्षी आपल्या शाम्य प्राशाश्रमामध्ये वास्तव्याला आहे. वृद्धकाळ त्यांचा आता जवळ आलाय, म्हातारे झाले व्यास महर्षी. आणि मग आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये मी सांगून गेलो वेद एकच होता. या वेदाचे 4 वेद व्यास महर्षींनी तयार केले. 6 शास्त्राचं लिखाण झालं.